पेसा कायद्याचा सर्वात पहिला मेन उद्दिष्ट असा आहे, हमारे गाव में हमारा राज. तेव्हा तुम्ही एकत्र येणार, बरोबर ना? काय व्हायला लागले? खरंच यायला लागलेले. सर्वांनी जोरात बोलायचं आहे, जय जवाहर. हातवरती पाहिजे, जय जवाहर. जय जवाहर. बरेच जण अजून आहेत त्यांच्या हातवरती येत नाही. जोरात बोलायचं आहे का? जय जवाहर. जय जवाहर. जय आदिवासी. जय आदिवासी. आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन या निमित्ताने सर्व आपण समाज बांधव एकत्र आलेलो आहोत. सकाळपासून खूप पाऊस होता, पाऊस असून सुद्धा एवढा चांगला उत्साह. सर्वात पहिला मी आभार मानेन ते या लहान मुलांचे आणि महिला वर्गांचे, कारण की प्रथमच या रॅलीमध्ये एवढ्या प्रमाणामध्ये महिला आणि लहान मुलं सहभागी झालेले आहेत. याच्या पहिला सुद्धा व्हायचे, पण ते फार कमी प्रमाणामध्ये व्हायचे, पण आता थोडेसे जास्त प्रमाणामध्ये व्हायला लागले. सर्वांचा जोरात टाळ्या वाजवून एकदा मी अभिनंदन करतो. सर्वांनी जोरात टाळ्या. आज या ठिकाणी 2 मिनिटं बोलणार आहे, मी जास्त काही बोलणार नाही. थोडक्यामध्ये आदिवासी समाज प्रतिष्ठान वज्रेश्वरी, तसेच आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरा सामाजिक संस्था भिवाडी गणेश यांच्यामार्फत जी रॅली काढलेली आहे ही खूप चांगला उपक्रम आहे. आणि याच निमित्ताने जसे या ताई बोलल्या, पेसा कायदा हा फार महत्वाचा आहे, हे आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. पेसा कायद्याचा सर्वात पहिला मेन उद्दिष्ट असा आहे, हमारे गाव में हमारा राज. तेव्हा तुम्ही एकत्र येणार, तेव्हा तुमचा राज चालणार आहे. तुम्ही जर एकत्र आले नाही तर तुमचा राज कसं चालणार आहे? एखादी गोष्ट जर करायची असेल, या हाताचे 5 बोट आहेत, बरोबर? एका बोटाने जर काम केला तेवढ्याच जोश मध्ये तेवढ्याच जोमाने नाही होऊ शकत. तो जेव्हा एक पंजाब जेव्हा 5 बोट एकत्र येणार आहेत तेव्हाच तो काम चांगला होणार आहे. त्याच्यासाठी काय करायचंय, सर्वांनी आज ज्या प्रकारे तुम्ही एकी दाखवलेली त्याच प्रकारे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तुमच्या न्याय आणि हक्कासाठी सर्वांनी एकत्र यायचं आहे. आज जर तुम्ही एकत्र झाले तर तुम्हाला जे पाहिजे असेल ते तुम्ही करू शकता. याचे बरेचसे असे उदाहरण आहेत. आज आपल्या समाजाने आज जो पेसा कायदा आहे, आज पेसा कायद्याच्या याच्याने आज नाशिकमध्ये उपोषण करायला, म्हणजे आज 8वा दिवस आहे उपोषणाचा. आज 8वा दिवस आहे. आज आपल्या पेसा भरतीसाठी स्थगिती लागलेली आहे. कोणतेही कारण नसताना सुद्धा पण त्याच्यावरती स्थगिती, राज्य शासनाने याच्यावरती विचार करायला पाहिजे. कोणत्याही प्रकारचा सर्व उच्च न्यायालयामध्ये कोणत्याही प्रकारचा निर्णय नसताना सुद्धा पण पेसावरतीला कुठेतरी विरोध होतोय. कुठेतरी या आदिवासींची मुलं कुठेतरी नोकरीला नाही टाकायला पाहिजे. हा या मागचं उद्दिष्ट कदाचित असू पण शकते. त्याच्यासाठी आज जसं तुम्ही एकी दाखवले त्याच प्रकारची एकी सर्वांनी मिळून त्या ठिकाणी दाखवायला पाहिजे. कारण की तुम्ही शिकाल, त्याच्या पुढे काय शिकाल, नोकरी करा. नोकरी काय करणार आहे? शेतावरती जाणार आहे, कंपनीमध्ये जाणार आहे, अधिकारी बनणार. जशी ज्याची कॅपॅसिटी असणार, जसा ज्याचं शिक्षण असेल, ज्या पद्धतीने प्रत्येक जण वागणार आहे त्या पद्धतीने त्याचा तो अधिकार तो मिळवणार आहे, बरोबर आहे? सर्वांनी एकच लक्षात ठेवायचं आता का आपल्याला शिकायचं आहे, पण शिकण्याबरोबर जसं मयूरने बोललेला आहे का आपल्याला बोलायला शिकायला पाहिजे. आज राघोजी भांगरे सामाजिक संस्था भिवाडी हे आज एक बोलणं कसं असते, समोर येऊन का बोलायला पाहिजे, कशासाठी बोलायला पाहिजे, त्याचं जर जिवंत उदाहरण बघायचे असेल तर करण दळवी हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. उद्या आपल्याला आज एवढे जण बोललेले आहेत, उद्या याच्यातले काही महिला वर्ग बोलायला पाहिजे, लहान मुलं बोलायला पाहिजे. त्याच्यासाठी एकच मी विनंती करणार आहे शेवट, पुढच्या वेळेस या लहान मुलांसाठी 5 मिनिटाचा एक व्याख्यानाचा एक हे असतो, त्या मुलांसाठी एक थोडक्यात म्हणजे भाषणाची स्पर्धा असते, तर त्या विद्यार्थ्यांसाठी एक उपक्रम तो इथं व्हायला पाहिजे. त्याच्यामधून आपण काय करणार आहे, एक लीडर कसा असायला पाहिजे त्याची सुरुवात आपण इकडनं करणार आहे. एक शेवटचं सांगून तुम्हाला हे करतोय.
सर्वांनी परत एकदा जोरदार बोलायचे. जय जोहार. जय जवान. जय आदिवासी.